तो मराठी सिनेमा सृष्टीमध्ये आतापर्यंत असा एकही सिनेमा बनला नव्हता या लेवलची ॲक्शन कोरिओग्राफी असणारा. मी बोलते रानटी या सिनेमाबद्दल आणि हा सिनेमा येतोय 22 नोव्हेंबरला, ज्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला शरद केळकर दिसणार आहे, म्हणजेच विष्णू नांगरे या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ओव्हरऑल हा ट्रेलर मला कसा वाटला पटापट चर्चा करूया. कास्टिंग बद्दल जर मी बोलतच आहे तर शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेतच ऑफकोर्स, पण त्यांच्या समवेतच संतोष दुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले आणि छाया कदम सुद्धा आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहे. मला असं वाटतं ओव्हरऑल इतकी तगडी स्टारकास्ट ज्यावेळेला पहिल्यांदा अशा ॲक्शन टाईपच्या सिनेमामध्ये आपल्याला दिसते ना, त्यावेळेला मल्टिपल गँग वॉर्स होणार आहेत आणि सगळं जे काही एक पाताळपूर नावाचं एक इमॅजिनेशनवालं एक गाव आहे किंवा एक जागा आहे जिथे ऑफकोर्स सगळ्या वेगवेगळ्या गँग्स आहेत, त्यांच्यामध्येच एक शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर त्या सुरू असतात आणि त्याच्या सगळ्यांमध्ये विष्णू नांगरेची एंट्री कशी होते हे सगळं काही आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. ओव्हरऑल डायलॉग्स, सिनेमॅटोग्राफी हे सगळं काही टॉप नॉच आपल्याला वाटतंय, कारण का स्पेशली ॲक्शन कोरिओग्राफी बद्दल जर का बोलायचं झालं तर हा एक सीन मला वाचवल्याबद्दल आवडला. मला तुझा कॉन्फिडन्स. मला असं वाटतं की आतापर्यंत इतके जास्त व्हायलन्स असणारा मराठीत कुठला सिनेमा बनलेला नाहीये. त्याच्यामुळे नक्कीच जर तुम्हाला व्हायलन्स आणि डार्क आणि इंटेन्स असे सिनेमे बघायला आवडत असतील तर नक्कीच हा सिनेमा तुम्हा सगळ्यांसाठी बनलेला आहे असं मी म्हणेन. तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी आता मेकर्स बद्दल बोलायचं झालं तर समित कक्कड या व्यक्तीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे, ज्याने इथून मागे धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आश्चर्यचकित, 36 गन यापैकी मी एकच सिनेमा बघितलेला आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट, अँड इट वॉज हाफ तिकीट अँड आय लव्ह द फिल्म. ट्रस्ट मी, मला हा सिनेमा आवडला होता. त्याच्यामुळे एक ओव्हरऑल डिरेक्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा त्याचं एक जी स्टाईल आहे डिरेक्टोरियल ती मला या सिनेमामध्ये आवडली होती. आता हा सिनेमा थोडासा वेगळ्या जॉनरातला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक कुठल्या प्रकारच्या छटा किंवा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी त्याने जुळवल्या असतील हे नक्कीच बघायला मला आवडेल. बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला या सिनेमाचं प्री टीजर आणि टीजर आलं होतं ना, तेव्हा सगळं असं लाल भडक होतं आणि लिटरली तो लाल रंग असा बोचत होता डोळ्यांना. खूप जास्त डिस्टर्बिंग ते होतं. म्हणजे ऑफकोर्स मेकर्सला असं सांगायचं होतं की आत्तापर्यंत तुम्ही इतके जास्त व्हायलन्स आणि डार्क असा सिनेमा बघितलेला नाही आहे मराठीमध्ये आणि हा तो असणार आहे. ओके, आय गेट इट, आय अग्री. पण तरी सुद्धा ना ते टीजर बघवलंच जात नव्हतं. सो थँक गॉड की एडिटरने आता ट्रेलरमध्ये ती गोष्ट केलेली नाही आहे आणि एक नॉर्मल ट्रेलर सारखायला कट केलं आहे. पण ट्रेलर बाप कट केलेला आहे, कारण कुठेच अशी स्टोरी फारशी रिव्हील नाही होत आहे आणि तितकीच आपल्या सगळ्यांना तो एक ट्रिगर करून जातो ट्रेलर की नक्की काय असं घडतं विष्णू नांगरेच्या आयुष्यात. कारण तो त्याच्या भाषेवरनं किंवा त्याच्या व्हॉइस ओव्हरवरनं, म्हणजे शरद केळकर हा थोडासा एक सामान्य आयुष्य जगणारा माणूस असं वाटतोय आपल्याला. मारायला हत्यार कशाला पाहिजे? मीच हत्यार आहे, मीच रानटी आहे. कारण भाषा अत्यंत शुद्ध मराठी आहे. पण मग असं काय होतं की त्याला रानटी बनावं लागतं आणि नक्कीच हे बघायला आपल्या सगळ्यांना खूप खूप आवडेल. बरं, तर ज्या वेळेला या सिनेमाचं टीजर आलं होतं तेव्हाच असं म्हटलं जात होतं की हा सिनेमा उग्रम हा जो एक कन्नडा सिनेमा आहे त्याचा रिमेक असणार आहे. बरं, उग्रमबद्दल बोलायचं झालं तर हा 2014 साली रिलीज झाला होता, ज्याचं जे दिग्दर्शन आहे ते प्रशांत नील यांनी केलं होतं. होय, तेच प्रशांत नील ज्यांनी KGF 1 आणि KGF 2 हे 2 पाफ मास सिनेमे बनवले होते. सो मला असं वाटतं की रिमेक जरी असला तरी जर का रिमेकचं अडॅप्टेशन तुम्ही युनिक स्टाईलने केलं, तुमच्या पद्धतीने केलं तर नक्कीच तेच त्या सिनेमांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर दृश्यम असेल किंवा शैतान असेल, जो आता रिसेंटली एक 5-6 महिन्यांपूर्वी रिलीज होऊन गेला होता. सो मला असं वाटतं की जर याही सिनेमामध्ये त्यांनी त्यांची वेगळी स्टाईल जर का आणली असेल, थोड्याशा युनिक पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर हा सादर केला असेल तर नक्कीच आपल्या सगळ्यांना तो आवडेल. पण मोस्टली मला असं वाटतं की उग्रम हा सिनेमा कोणी पाहिलेला नसावा, कारण का टीव्हीवर किंवा यूट्यूबवरती हिंदी डब्ड व्हर्जनमध्ये नाहीच अवेलेबल. त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा रानटी या सिनेमाला फायदा होणार आहे. बाकी हा सीन तुम्ही पाहिला का? ज्या वेळेला पृथ्वीवर अधर्म आणि जुलूम वाढतो त्या वेळेला भगवान विष्णूंना अवतार कार्य करावं लागतं. मी या सीनला ना सोल्ड आउट होते, कारण इथे जो संदर्भ त्यांनी दाखवलाय ना की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात धर्म आणि अधर्म या दोन गोष्टी सोबत एकत्रित येतात आणि त्या आपल्या वाट्याला ज्यावेळेला येतात त्यावेळेला आपल्या धर्माची कास धरून अधर्मावर विजय मिळवायचा असतो. आणि हा इतका सुंदर मेसेज आहे, इतके पर्टिक्युलर छोट्याशा सीनमध्ये त्यांनी जे दाखवलंय ना, म्हणजे टॉप नॉच होते ती गोष्ट. या संपूर्ण ट्रेलरची चेरी ऑन द केक वाला मोमेंट होता. सो आय रिअली लव्हड इट. बाकी हा सिनेमा ऍक्च्युली फक्त शरद केळकरचाच आहे का तर असं अजिबात नाही, कारण याच्यामधले जे विलन्स आहेत ते सगळे, जसं मी आधी म्हटलं ना की सगळेच्या सगळे उत्तम अभिनेते आहेत आणि आत्ताचा तो एरा आहे जिथे हिरो जितका महत्त्वाचा असतो ना तितकाच विलन सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि त्याच्याचमुळे या सिनेमामधले जितकेही मल्टिपल गँग्स वॉर्स होणार, त्यात सगळ्यांची गँगची जी मुख्य असणार आहेत
सगळे गँगस्टर जे असणार आहेत तर ती सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. संजय नार्वेकर, संतोष दुवेकर कसले बाप दिसत आहे संपूर्ण ट्रेलरमध्ये. सो मला तर ट्रेलर खूप खूप आवडला. आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या विषयाबद्दल. हा सिनेमा 22 नोव्हेंबरला येतोय, ज्या दिवशी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सुद्धा सिनेमा येतोय आणि अगेन तो क्लॅश येतोय. बरं, याच दिवशी गुलाबी नावाचा सिनेमा सुद्धा येतोय. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या लोकांचा कल जो आहे तो जास्ती करून धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाकडे असावा, कारण ऑफकोर्स तो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या सिनेमाचं म्हणजे रानटीचं नुकसान नको व्हायला बाबा रे. गुलाबीकडनं टू बी व्हेरी ऑनेस्ट माझ्या तशाही फारशा अपेक्षा नाहीच आहेत. पण मी जेन्युअनली सांगते, रानटीसाठी मला थोडं वाईट वाटतंय, कारण हा सिनेमा खूप पाप बनलाय. या प्रकारची ऍक्शन कोरिओग्राफी, BGM, डायलॉग्स हे सगळं काही खूप उत्तमरित्या जुळून आलेलं आहे, जे इथून मागे नव्हतं जुळून आलेलं. आणि आपल्या ज्या कंप्लेंट्स होत्या वारंवार की मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगले सिनेमे बनत नाहीये, वेगळे जॉनराज एक्सप्लोर केले जात नाहीये, तर इथे त्या सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या. सो माझी मेकर्सला विनंती आहे, इफ इट्स पॉसिबल, आय मीन आय डोंट नो या मोमेंटला ते शक्य आहे का नाही, पण तरीसुद्धा मेकर्सला माझी विनंती आहे की जर पोस्टपोन करता येत असेल तर प्लीज या सिनेमाला पोस्टपोन करा, कारण नुकसान होणार आहे या सिनेमाचं. बाकी मला रानटी हा सिनेमा लय आवडलाय, मी नक्की बघायला जाणार आहे. मी गुलाबी हा सिनेमा सुद्धा बघायला जाणार आहे. मी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सुद्धा सिनेमा बघायला जाणार आहे, कारण तुम्हा सगळ्यांसाठी मला रिव्ह्यूज घेऊन यायचे असतात मंडळी. सो प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. आणि खूप महत्त्वाचं आहे ते तुम्हा सगळ्यांचे ओपिनियन्स काय आहेत आणि तुम्हाला रानटीच्या ट्रेलरमधला सगळ्यात बेस्ट पार्ट कुठला वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. माझ्या नजरेत राडा आणि हातात फाईट. आपण फुल ऑन डेंजर. डोंट टेक मी लाईट.